प्रभूची स्तुती हो. बहिणींनो भावांनो, आजचा संदेश काही वेगळाच आहे बघा. आता हे आजचं लंच आहे. आज खूप कंटाळा आला चपाती भाजी बनवायचा, म्हणून मी असा बेत ठरवला दुपारी. आता याची किंमत कशी माहिती आहे का? काही लोक याला आनंदाने ग्रहण करतात, आभार मानून. काही लोक कमी काढतात. म्हणजे काही लोकांना कितीही आयतं भेटलं ना ताट हातामध्ये बेडवर, तरी त्यांना दुःख असते. कशाचं दुःख असतं माहीत आहे? भजी जरा तिखट झाली, बुंदी जरा जास्तच गोड झाली, वरण जरा पातळच पाहिजे होतं, टोमॅटो जरा कमीच आहे. म्हणजे संदेशाचा असा आहे की ज्या गृहिणी कष्टाने उभा राहून काम करतात ना, तर किचनसमोर उभा राहणाऱ्यालाच माहीत आहे की काय अवस्था होते. घुटणे दुखतात, ज्याचं वजन जास्त आहे, वय झालं आहे, स्नायू दुखतात, थकून जातं माणूस. एवढे सर्व धुवून धावून घरातले करत असतं हायजेनिक पद्धतीनं, बरोबर आहे की नाही? तर त्याचा आदर करून खावं, एवढाच आजचा संदेश आहे. आणि त्यामुळे काय होतं बघा, बनवणाऱ्याला पण आनंद भेटतो आणि दुसऱ्यांदा अजून जास्त करण्याचा प्रयत्न माणूस करतं चांगल्या पद्धतीने. आणि खाणाऱ्याला काय होतं? खाणाऱ्याला पण आशीर्वाद भेटतो बघा, कारण त्याने आभार मानले म्हणून. तर असं पाप करू नका, नाव ठेवायचं आणि कोणाचे कष्ट तुच्छे लेखू नका. धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल.